मित्रांनो, लाडकी बहीण योजना ह्या योजनेचे अर्जही सुरू झालेले आहेत. तुम्ही दोन पद्धतीने अर्ज भरू शकतात. अंगणवाडीमध्ये जाऊन अर्ज भरू शकतात आणि ऑनलाईन ऍप मधूनही तुम्ही अर्ज भरू शकतात. नारी शक्ती दूत ऍप मधून तुम्ही त्या ठिकाणी अर्ज भरू शकतात. आता सर्वात महत्वाचं म्हणजे ई केवायसी तुम्हाला करायला लागणार आहे. तुम्ही ई केवायसी कशी करू शकतात, नेमकी काय आहे, सविस्तर इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. तुम्ही ई केवायसी केल्यानंतरच तुम्हाला ह्या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला ई केवायसी कशी करायची आहे तर ती सर्व इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे. तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर अगोदर सर्वांनी आपल्या ए क्लास इन्फॉर्मेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा. सर्वांनी टेलिग्रामला जॉईन व्हा, व्हॉट्सअपला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट मिळेल. तर सर्वांनी टेलिग्रामला, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. तर आता ई केवायसी बद्दल आपण बघणार आहोत आणि बाकी सर्व काही माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे बघणार आहोत. चला तर आपण सुरू करूयात. मित्रांनो, लाडकी बहीण योजना ह्या योजनेचे अर्ज त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत. तुम्हाला अगोदर जी काही कागदपत्रे जोडायची होती, जी काही कागदपत्रे तुम्हाला ऑनलाईन अपलोड करायची होती, तर त्या कागदपत्रामध्ये चेंजेस केलेले आहेत. काय काय चेंजेस केलेले आहेत त्यांनी? ओके, अर्ज भरायच्या अगोदर मुदत जी होती ती 15 जुलै पर्यंत होती. ओके, नंतर जी आहे ती मुदत 31 ऑगस्ट करण्यात आलेली आहे. ओके, 31 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. ज्या काही महिला आहेत त्यांचं वय 21 पेक्षा जास्त आहे तर त्यांना त्या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहेत. ज्या मुलींचे लग्न झालेले नाही तर घरातील अशा एका मुलीला ह्या योजनेचा लाभ भेटणार आहेत. हा पण चेंजेस झालेला आहे. आणि तुम्हाला जे 1500 रुपये आहेत तर 1500 रुपये तुम्हाला 1 जुलै 2024 पासून भेटणार आहेत. म्हणजे जुलै आणि ऑगस्ट ह्या महिन्याचे 1500 असे तुम्हाला 3000 रुपये हे सप्टेंबर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत भेटू शकतात किंवा 15 तारखेला त्या ठिकाणी भेटू शकतात. आणि ह्या योजनेचे जे काही पैसे आहेत तर हे पैसे तुम्हाला दर महिन्याच्या 15 तारखेला भेटणार आहेत. ओके, आता तुम्हाला त्या ठिकाणी रहिवासी दाखला लागत होता. ठीक आहे, आता तुम्हाला त्या ठिकाणी रहिवासी दाखला एक महत्वाचा होता. तर रहिवासी दाखला तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे तर राशन कार्ड त्या ठिकाणी जोडायचं आहे. 15 वर्षापूर्वीचं राशन कार्ड त्या ठिकाणी चालणार आहे. दुसरी गोष्ट, मतदान ओळखपत्र तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचं होतं. आणि तिसरी गोष्ट, तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसेल, राशन कार्ड नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याकडे असेल तरी त्या ठिकाणी चालणार आहे किंवा जन्माचा दाखला त्या ठिकाणी चालणार आहे. ह्या 4 पैकी कुठलंही एक ओळखपत्र तुम्हाला त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहेत आणि चालणार आहेत. राशन कार्ड असू द्या, मतदान ओळखपत्र असू द्या, शाळा सोडल्याचा दाखला असू द्या, जन्म दाखला असू द्या, कुठलंही एक कागदपत्र त्या ठिकाणी चालणार आहेत. आणि 5 एकरपेक्षा जास्त शेती असेल अशा कुटुंबांना ह्या योजनेचा लाभ होणार आहे. ओके, सदर योजनेचे लाभार्थी महिलांचं वयोगट 21 ते 60 वयोगटापर्यंत पैसे भेटणार होते. आता ते 21 ते 65 वयोगटापर्यंत पैसे भेटणार आहेत. ओके, आता बघा, 2.5 लाखाचा जो उत्पन्नाचा दाखला आहे तर तो जो उत्पन्नाचा दाखला नसेल तर त्या ठिकाणी कुटुंबाचे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड चालणार आहेत. केशरी किंवा पिवळे राशन कार्ड तुमच्याकडे असेल तर उत्पन्नाच्या दाखल्याचीही गरज नाही, तुम्हाला रहिवासी दाखल्याचीही गरज नाही. तुमच्याकडे जर 15 वर्षापूर्वीचं राशन कार्ड असेल किंवा मतदान कार्ड असेल. आणि दुसरी गोष्ट काय आहे बघा, सदर योजनेत कुटुंबातील एक पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. म्हणजे तुमच्या कुटुंबातील एखादी मुलगी असेल आणि तिचं लग्न झालेलं नाही परंतु तिचं वय 21 वर्ष आहे तर तिलाही या योजनेचा लाभ भेटणार आहे. आता तुम्ही 2 पद्धतीने या ठिकाणी अर्ज भरू शकतात. कोणत्या 2 पद्धतीने तुम्हाला अर्ज भरायचे आहेत? ओके, तर तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज भरू शकतात. ऑनलाईन अर्ज तुम्ही नारी शक्ती दूत ह्या ऍपवरनं भरायचे आहेत आणि नवीनच याचे एक पोर्टलही येणार आहेत. ओके, दुसरी गोष्ट, तुम्हाला ऑफलाईन अर्ज तुम्ही भरू शकतात. ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला हा जो काही अर्ज आहे तर हा अर्ज आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटेल. टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, टेलिग्रामवरती ह्या अर्जाची पीडीएफ मी टाकलेली आहे. याची प्रिंट काढून हा अर्ज तुम्हाला पूर्ण भरायचा आहे. बघा, महिलेचे संपूर्ण नाव, त्याच्यानंतर जन्मदिनांक, अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, त्यानंतर जन्माचे ठिकाण असेल, जिल्हा, गाव, शहर, ग्रामपंचायत, पिनकोड, त्याच्यानंतर मोबाईल नंबर, आधार कार्ड. ओके, त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असेल तर तो 1500 रुपयापेक्षा कमी पाहिजे तरच तुम्हाला ह्या योजनेचा लाभ भेटणार आहे. ओके, तर दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असेल तर किती रक्कम तुम्ही घेता मंथली हे या ठिकाणी टाकायचे आहेत. वैवाहिक स्थिती, तुम्ही विवाहित आहात की घटस्फोटित, विधवा किंवा निराधार किंवा अविवाहित, आता हा एक ऑप्शन या ठिकाणी ऍड होणार आहे. त्याच्यानंतर अर्जदाराचे बँक खाते असल्यास बँकचे तपशील, तर तुमचं बँक अकाउंट त्या ठिकाणी पाहिजे.
त्यानंतर बँक धारकाचं नाव, IFSC कोड. आता ह्या ठिकाणी बघा, आता ह्या ठिकाणी EKYC फार महत्वाचा हा मुद्दा आहे. तर मी तुम्हाला EKYC बद्दल सुरुवातीला सांगितलेलं होतं. आता तुम्हाला EKYC करायचे आहेत. EKYC नेमके म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे बँक अकाउंट आहे तर बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक पाहिजे. ठीक आहे, आधार कार्ड तुमचं बँक अकाउंटला लिंक पाहिजे आणि मोबाईल नंबर लिंक पाहिजे. ठीक आहे, मोबाईल नंबर आणि आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटला लिंक पाहिजे. आता तुमचं जे बँकचं अकाउंट आहे, जनधन खातं जर तुम्ही ओपन केलेलं असेल तर ते बंद पडलेलं असेल तर ते तुम्ही पुन्हा चालू करून घ्या, किंवा तुमचं जनधन खातं असेल तर तुम्ही नवीन बँकेतही अकाउंट ओपन करू शकतात, तुम्ही पोस्टामध्ये अकाउंट ओपन करू शकतात. ओके, किंवा बाकीच्या ज्या काही गव्हर्नमेंट बँक आहेत तर त्या बँकमध्ये तुम्ही अकाउंट ओपन करू शकतात. ओके, अशी बँक तुम्ही निवडा, अशा बँकमध्ये अकाउंट ओपन करा की त्याचा IFSC कोड असेल, IFSC कोड असेल आणि त्याला तुमचं जे काही आधार कार्ड आहे तर आधार कार्ड लिंक पाहिजे. ओके, आणि तुमचं जर आधार कार्ड लिंक नसेल बँक अकाउंटला तर बँक अकाउंटला आधार कार्ड तुम्ही सुरुवातीला लिंक करून घ्या. ओके, तर लिंक करणं फार महत्वाचं आहे. तुमचं जर आधार कार्ड लिंक नसेल तर तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे त्या ठिकाणी जमा होणार नाही. आणि काही महिलांचे जे काही बँक खाते आहेत पूर्वीचे तर ते बंद पडलेले आहेत. तुमचा जो बॅलन्स आहे तर तो बॅलन्स मेंटेन नसल्यामुळे बंद पडलेले आहेत. काहींनी पॅन कार्ड जोडलेलं नाहीत. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्या खूप साऱ्या गोष्टींमुळे तुमचे जर बँक अकाउंट त्या ठिकाणी बंद झालेले असेल तर सर्वात महत्वाचं तुम्ही बँकेत जायचं, EKYC करायची. ओके, आणि बँक अकाउंट जे आहे तर ते चालू करायचं. मिनिमम 500 रुपये तरी बॅलन्स त्याच्यामध्ये तुम्हाला ठेवायला लागेल. ओके, आणि काही बँकांना 0 बॅलन्स असेल तरी चालतं आणि काही बँकांना मिनिमम 500 रुपये बॅलन्स त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. ओके, तर तुम्हाला IFSC कोड असलेली बँकच त्या ठिकाणी निवडायची आहेत. आणि तुमचं जर अकाउंट नसेल बँकेमध्ये, EKYC केलेलं नसेल तर करून घ्या. अकाउंट नसेल तर तुम्ही पोस्टामध्ये जाऊन सिम्पली अकाउंट त्या ठिकाणी ओपन करू शकतात. ओके, आता तुम्हाला हा ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे तर हा ऑफलाईन फॉर्म आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे. ओके, आता जे कागदपत्र आहेत, आधार कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे. पहिली गोष्ट आधार कार्ड, दुसरी गोष्ट तुमच्याकडे मतदान कार्ड असेल 15 वर्षापूर्वीचं चालन, किंवा राशन कार्ड. राशन कार्ड तुमच्याकडे 15 वर्षापूर्वीचं असेल तरी चालणार आहेत. दुसरी गोष्ट बँक पासबुक, हे तर कंपल्सरी, बँक पासबुकचा फोटो. आता काहींनी अकाउंट ओपन केलेले पण बँक पासबुक नाहीये, खराब झालेलं आहे, तर बँकेत जाऊन तुम्ही नवीन बँक पासबुक त्या ठिकाणी काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अर्जदाराचा फोटो आणि हमीपत्र, अर्जदाराचे हमीपत्र हे जर तुम्हाला भेटून जाईल आपल्या टेलिग्राम चॅनलला किंवा व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जर जॉईन झाले तर त्या ठिकाणी ह्या 2 गोष्टी तुम्हाला भेटून जाईल. आणि हा फॉर्म तुम्ही भरला, हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा फॉर्म अंगणवाडीमध्ये, अंगणवाडी सेविका आहेत तिच्याकडे नेऊन द्यायचा आहे. ओके, आता हे अर्जदाराचे हमीपत्र आहेत. हमीपत्रामध्ये काय दिलेलं आहे, 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त नाही. ओके, माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाहीत. आणि हे बाकीचे जे काही पॉइंट आहेत तर याला तुम्हाला टिक करायचे आहेत. तुमच्या घरामध्ये जर 4 चाकी वाहन असेल ट्रॅक्टर वगळून तर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ भेटणार नाही, लक्षात ठेवा. ओके, 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नाही. तर आता हा 5 एकरची अट वगळण्यात आलेली आहे. 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन तुमच्या कुटुंबामध्ये असेल तरी त्या महिलांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहेत. ओके मित्रांनो, EKYC बद्दल तुम्हाला सर्व काही गोष्टी समजलेल्या असतील. ओके, तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरायचा किंवा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. दुसरी गोष्ट, तुमची जर EKYC तुम्ही केलेली नसेल तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन पहिली EKYC करायची आहेत. ओके, आधार कार्ड अपडेट नसेल तर आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे. ओके, तुमच्या आधार कार्डवरची जी जन्मतारीख आहे आणि मतदान कार्डवरची जन्मतारीख आहे ओके तर ती सेम पाहिजे. मतदान कार्ड आधार कार्डवरची जी जन्मतारीख आहे तर ती सेम पाहिजे. नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी जन्मतारीख चेंज करून घ्यायची आहेत. ओके, सविस्तर इन्फॉर्मेशन मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी समजलेली असेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या एक क्लास इन्फॉर्मेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.